नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे सोलापूर महामार्गावर पाटस तालुका दौंड ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी मध्यरात्री कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला। भरधाव कंटेनर थेट भंगार दुकानाच्या शेडमध्ये घुसल्याने भंगार व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। अखिलेश तुळशीराम सोनकर, वय वर्ष 25, मूळ राहणार उत्तर प्रदेश असं मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मुकेश कुमार सोनकर यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिली असून अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती फाटा परिसरात महामार्गालगत सोनकर यांचे भंगार साहित्याचं दुकान असून तेथे ते अन्य 4 कामगार काम करीत होते। मंगळवारी रात्री जेवणानंतर 5ही जण नेहमीप्रमाणे दुकानाच्या शेडमध्ये झोपले होते। बुधवारी मध्यरात्री पुण्याच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर थेट शेडमध्ये घुसला। या अपघातात गाढ झोपेत असलेल्या अखिलेश सोनकर यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना काही फूट फरफटत नेण्यात आले। बाजूला झोपलेले इतर 4 जण थोडक्यात बचावले। अपघातात शेडमध्ये झोपलेल्या एका कुत्र्याचाही मृत्यू झाला असून दुकानातील साहित्याचं मोठे नुकसान झाले आहे। अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।